प्रियानीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। चला तर मग आज करूया वर्षभर पुरतील इतके खमंग खुशखुशीत बटाटा चिप्स। हे चिप्स दुधासारखे पांढरे शुभ्र होतात, अजिबात वाळल्यावर काळे पिवळे पडत नाही किंवा तळल्यावर लाल होत नाही। अगदी छान दुप्पट तिप्पट फुलणारे खुशखुशीत चिप्स होतात। काही अशा खास टिप्स आहे ज्याने हे चिप्स खूप परफेक्ट होतील। इथे मी 3 किलो बटाटा घेतला आहे। छान मोठा मोठा बटाटा निवडून घ्यायचा आहे। बटाटे घ्यायला गेल्यानंतर त्यांना सांगायचं चिप्ससाठी बटाटे द्या, ते व्यवस्थित बटाटे देतात। किंवा स्पेशल चिप्सचा बटाटा असेल तो तुम्ही घेऊ शकता किंवा कोणताही बटाटा चालेल। बटाटे आणल्यानंतर अर्धा तास पाण्यात भिजवायचं आहे, म्हणजे साल सुद्धा मऊ पडते, त्याचसोबत माती वगैरे निघून जाते। आता सगळ्या बटाट्यांचे आपल्याला या पद्धतीने साल काढून घ्यायचे आहे आणि बटाटे पाण्यात ठेवायचे। बटाट्यांचे साल काढून झाले, आता चिप्स करायचे। चिप्स परफेक्ट होण्यासाठी ते व्यवस्थित परफेक्ट पाडून घेत पाण्यात वगैरे ठेवणं, या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे। तर आपल्याकडे चांगलं चिप्स कटर असावं, ज्याने चिप्स जाड होणार नाही किंवा पातळ होणार नाही। तर आपल्याकडे चांगलं चिप्स कटर असावं, ज्याने चिप्स जाड होणार नाही किंवा पातळ होणार नाही। आता तुम्हाला लांब लांब मोठे मोठे चिप्स हवे असेल तर बटाटा असा आडवा धरायचा आणि चिप्स करून घ्यायचे। चिप्स करताना फक्त वरचा हात खाली न्यायचा, वर खाली करायचं नाही, फक्त वरतून खाली, म्हणजे असे मोठे मोठे चिप्स तयार होतात। चिप्स करताना ताटामध्ये थोडं पाणी घ्यायचं आणि त्यामध्येच करायचं, पाण्याशिवाय करू नका। त्यांना हवा लागली तर ते काळे होतात आणि लाल होतात, म्हणून आपल्याला चिप्स पाण्यातच करून घ्यायचे। आता तुम्हाला चिप्स असे लांबसर मोठे मोठे नकोय, गोल गोल हवे तर बटाटा उभा धरायचा। आधी तुम्ही पाहिलं ना, मी आडवा धरला होता, आता मी उभा धरलेला आहे। मला सुद्धा पर्सनली गोल गोल असे चिप्स आवडतात, म्हणून बटाटा मी उभा धरते आणि असे गोल चिप्स तयार होतात। आधी तुम्ही पाहिले बटाटा आडवा धरला तर ते लांबसर होतात आणि उभा धरला तर छान गोलसर होतात। तर तुम्हाला आवडतील तसे तुम्ही चिप्स करून घ्या। साधारण 3 बटाट्याचे चिप्स मी या मोठ्या परातमध्ये पाण्यात करून घेते। 1, 2, 3 बटाट्याचे करून झाले ना की मग ताटातले चिप्स काढायचे आणि भरपूर अशा पाण्यामध्ये एखाद्या भांड्यात घालायचे। या चिप्सला करताना एकच गोष्टीची काळजी घ्यायची की त्यांना डायरेक्ट हवा लागायला नको, ते सतत पाण्यात राहायला हवे। आता मी याच पद्धतीने सगळे चिप्स करून घेते। साधारणतः 3 बटाट्यांचे चिप्स करायचे आणि मग भरपूर पाण्यात घालायचे। 15 ते 20 मिनिटात 3 किलो चिप्स करून तयार होतील। आता हे सगळे चिप्स करून झाले, आता हलक्या हाताने चोडायचे। 3 ते 4 वेळा पाणी बदलून हे चिप्स धुवून घ्यायचे। आता तुम्ही पाहू शकता असं गढूळ पांढरट पाणी आहे। हे सगळं पाणी नितळ होईपर्यंत बदलून धुवायचं। साधारणतः 3 ते 4 वेळा पाणी बदललं, एका पाण्यातून घालून दुसऱ्या पाण्यात घातले, परत धुवून तिसऱ्या पाण्यात घातले आणि चौथ्या पाण्यात। आता पाणी नितळ आहे, पांढरं शुभ्र आहे। आता आपण कसं पाणी निवळण्यासाठी तुरटी घालायचो, आपण हे चिप्स पाण्यात ठेवतोय तर अगदी छोटासा तुरटीचा खडा यामध्ये घालायचा आहे। तुरटीची पूड असेल तर फक्त पाव चमचा घाला, त्यापेक्षा जास्त तुरटी ही घालायची नाही। तुरटी जास्ती झाली तरीही चिप्स लाल होतात। आता आपण यामध्ये छोटासा तुरटीचा खडा घातला, यावर एखादं झाकण ठेवा किंवा असं कापड बांधून घ्यायचं आणि आता हे चिप्स रात्रभर असेच पाण्यामध्ये मुरू द्यायचे। सकाळी यांना आपण शिजवून यांना वाळत घालणार आहोत। छान असे चिप्स ठेवले, सकाळी करूया। दुसऱ्या दिवशी सकाळी चिप्स आता आपण करून घेणार आहोत। असे पाण्यात मुरत ठेवले ना, आधी आपण स्वच्छ धुतले होते, त्यानंतर हे छान कडक होतात, संपूर्ण स्टार्च सुद्धा निघून जातो आणि मस्त चिप्स तयार होतात आपले। छान असे हे झाले, तुरटीच्या पाण्यातून काढून एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले। आता परफेक्ट शिजवायचे कसे ते पाहूया। यांना परफेक्ट शिजवणं सुद्धा गरजेचं आहे, तरच व्यवस्थित एकसारखे चिप्स आपल्याला मिळतात, लगदा होत नाही वगैरे। आता इथे मोठ्या गंजामध्ये भरपूर पाणी गरम केलं, आता उकळी येणारच आहे। यामध्ये नाश्त्याच्या चमच्याने 6 चमचे मी मीठ घातले
तुम्ही म्हणाल इतकं मीठ, पाणीसुद्धा जास्त आहे ना? हवं तितकं मीठ चिप्स शोषून घेतात, बाकीचं पाण्यात निघून जातं. आता पाण्याला हळूहळू उकळी येणारच आहे. खळखळ उखळतं असेल तरीही चालेल, किंवा मग चांगलं गरम उकळी येणार असं पाणी असावं. चिप्स काढून यामध्ये घालायचे आणि गॅस मी मोठाच ठेवला आहे. गंज मोठा म्हणून मी एकाच वेळी सर्व चिप्स शिजवून घेत आहे. एकदा मिक्स करून घ्यायचं. या स्टेजला तुम्ही हवं तर पाव चमचा, लहान चमच्याने फक्त पाव चमचा तुरटी पूड घालू शकता, पण मी इथे घालणार नाहीये. फक्त मीठ घातले. चिप्स छान पांढरे होतात, व्यवस्थित फुलतात सुद्धा. छान मिक्स केलं. यावर आता झाकण ठेवून मोठ्या आचेवर 5 मिनिटे शिजवायचं आहे. फक्त 5 मिनिट, यापेक्षा जास्त नको. आपण झाकण ठेवलं, 5 मिनिटे शिजवलं. आता हळूहळू याला उकळी येते. तळापासून याला मिक्स करून घ्यायचं. एक चिप्स आपण तोडून पाहूया. नखानी आपण तोडून पाहू तर थोडंसं कच्चं आहे असं वाटतं आहे, किंवा आपण याला फाडलं तर फाटते, म्हणून आपण फक्त 2 मिनिटे शिजवणार आहोत. इतके चिप्स शिजवण्यासाठी मला एकूण फक्त 7 मिनिटे लागली. इथे फक्त आपल्याला चिप्स हे 80 ते 90% शिजवायचे आहे. यापेक्षा जास्त शिजवायचे नाही. अजून 2 मिनिटे शिजवलं. आता लगेच सर्व चिप्स काढून घ्यायचे. यापेक्षा जास्त शिजवलं की त्याचा लगदा होतो, नीट वाळवता येत नाही. आता हे सर्व चाळणीवर काढूया आणि लगेच आपल्याला वाळवायला घ्यायचे आहे. 3 किलो बटाट्याचे चिप्स शिजवण्यासाठी झाकून 5 मिनिटे आणि उघडून 2 मिनिटे असे 7 मिनिटे लागली. जास्त असतील तर 1 मिनिटे जास्त लागू शकतील, किंवा कमी असेल तर 1-2 मिनिट कमी लागतील. अंदाज घ्या. फक्त 80 ते 90% शिजवायचे. आता चिप्स चाळणीवर काढले. त्यानंतर कडकडीत उन्हामध्ये आपल्याला यांना वाळवून घ्यायचे आहे. ऊन छान लागलं तर चिप्स अजिबात काळे पिवळे होत नाहीत. पण तुमच्या इथे उन्हाची सोय नसेल तर तुम्ही फॅनखाली यांना एक पूर्ण दिवस वाळवा आणि मग दुसऱ्या दिवशी कमीत कमी 2 ते 3 तास तरी उन्हामध्ये घाला. मी अशा पद्धतीने या बेडशीटवर छान असे रचून घेतले आणि दिवसभर उन्हात वाळवले. दुसऱ्या दिवशी सुद्धा संपूर्ण दिवसभर उन्हात टाकले म्हणजे छान होतात, जाळी अळी लागत नाही. इथे आपले चिप्स छान तयार झाले. आपण छान वाळवून घ्यायचे म्हणजे वर्षभर सुद्धा डब्यात मस्त टिकतात, जाळी अळी वगैरे लागत नाही. वाळल्यावर तुम्ही पाहू शकता किती सुंदर पांढरे झाले आहेत, अजिबात काळे पिवळे झालेले नाहीत. आता हे तळून सुद्धा दाखवते. तळण्यासाठी तेल व्यवस्थित गरम करायचं. धूर येईल इतकं कडकडीत नको. तेल कमी गरम असेल तर चिप्स चांगले फुलत नाही, तळले जात नाही. धूर येईल इतकं कडकडीत असेल तर चिप्स लगेच करपतात किंवा लाल सुद्धा होते. म्हणून चांगल्या गरम तेलात चिप्स तळायचे. चिप्स घातले ते फुलले की लगेच काढून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता आपले चिप्स किती सुंदर फुलताय आणि अगदीच पांढरे शुभ्र झालेले आहे. हे चिप्स असेच खायला खूप आवडतात. तुम्हाला हवं तर थोडंसं मिरची पूड किंवा पिठी साखर वगैरे थोडीशी भुरभुरू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही फ्लेवर्स यावर टाकू शकता. उपवासाला तर हे असेच छान लागतात. तर या पद्धतीने मस्त आपण चिप्स बनवले आहे. तर बघा एकूण एक चिप्स किती छान कुरकुरीत झालेले आहेत. जास्तीत जास्त तेल शोषून घेतलेलं नाही आहे. दुप्पट तिप्पट हे फुललेले आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने चिप्स करा. नक्कीच तुमचे चिप्स परफेक्ट होतील. बटाटा कोणताही असो, मी सांगितलेल्या काही टिप्स फॉलो करा म्हणजे चिप्स असेच छान होतील. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ऑल प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. मस्त खा आणि स्वस्त राहा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.